व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेज टू ग्रीज द पाम? बघा, आणि खाली दिलंय टू मेसेज, टू क्लॅप, टू ब्राईब, टू स्ट्रेच. आपलं आहे ना, ही म्हण आली कुठून, ही फ्रेज आली, हा वाक्प्रचार आला कुठून ते बघायचं आहे. पहिली गोष्ट, टू ग्रीज द पामचा अर्थ होतो ब्राईब, म्हणजे लाच देणे. एकच, बस, दुसरं येतच नाही याच्यामध्ये. ओनली सी हे उत्तर आलं पाहिजे. पण का ते समजून घेण्याची गरज आहे. ते समजण्यासाठीच तर आपण हे व्हिडिओज बनवतोय. मिनिंग काय आहे, ओरिजिन कसं आहे या फ्रेजचं? मिनिंग टू गिव्ह समवन मनी युजली सिक्रेटली इन ऑर्डर टू परस्यूड देम टू डू समथिंग फॉर यू दॅट दे वुडंट नॉर्मली डू, ऑर टू ऍक्ट इम्प्रॉपरली ऑर इलिगली टू पे अ ब्राईब. चुकीचं काम करून घेण्यासाठी जे दिल्या जाते ना, ती ही लाच दिसते. आता थोडंसं याच्याबद्दल, लाच देण्यासाठी आपण हा शब्द वापरतोय, पण असेच ब्रायबरी संदर्भात फ्रेजेस कोणत्या आहेत इंग्लिशमध्ये आणखी? पहिलं, टू लाईन समवन्स पॉकेट्स, टू स्क्रॅच समवन्स बॅग, कोणाच तरी मागे जाणे, टू स्वीटन द डील, टू पे किकबॅक्स, टू स्लिप समवन अ फ्यू डॉलर्स नोट्स. ही फ्रेज आली कुठून? टू ग्रीज द पाम. उत्पत्ती कशी झाली? 16व्या शतकामध्ये इंग्रजीमध्ये तयार झालेली ही फ्रेज आहे. ग्रीज म्हणजे तेल म्हणतो आपण. यंत्राचे भाग घासले जाऊ नये, ते सहजपणे फिरावेत म्हणून ते ग्रीज टाकतो ना आपण. आता प्रतिकात्मक अर्थ काय घेतला गेला? पाम म्हणजे हात किंवा तळवा, म्हणजे पैसे किंवा वस्तू घेण्याची जागा. पैसे ग्रीस सारखे या ठिकाणी वापरले जायचे, ग्रीस सारखे, जेणेकरून कायदेशीर अडथळे किंवा प्रक्रिया सहजपणे पूर्ण व्हावी. आणि पुढे मग हा वाक्प्रचार गुप्तपणे पैसे देऊन काम साधणे, लाच देणे यातून जन्माला आला. अर्थात पैसे हातात ठेवल्यास व्यवहार गुळगुळीत होतो आणि लगेच काम होतं.